तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार असतील सुमित बोडके आणि एक किट नाहीये खेळाडूचं, त्यामुळे एक धावेची पेनल्टी होईल सुरुवात. आपण शेवटला ती पेनल्टी ऍड करू. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल सुमितचा तयार आणि पहिलाच बॉल होता. यावेळेस बॅट थोडीशी मात्र ग्रीप आपण पाहतोय थोडीशी मात्र ती नक्कीच बॅट फोल्ड होताना आपल्याला पाहायला मिळाली प्रसाद पवळेची. एक धाबी ते मैदानामध्ये आलेली आहे. एका धाबीने संघाचा स्त्रीगणेश झालेला आहे. स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये पुढे बघणार आहोत आणि धाफलकावरती धाब आपण पाहतोय. एक पहिल्या बॉल वरती सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र प्रताप आणि दुसऱ्या बाजूने प्रसाद पोबळे ही आघाडीची जोडी इथे मैदानाच्या मध्ये जरूर आहे. आमचे देखील क्षीरसागर कुठे असेल तर विनंती करतोय आपण संपर्क साधायचा आहे. प्रताप पुढे तयार. मोठा फटका यावेळेस इनसाइड आउटचा फटका होता. इथे दरी भेट मिळाली आहे आणि ती दरी भेद चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक कडक स्ट्रोक 4 रन चौकार. यरमाळ गावात अराधी मेळ्यात खाल्लाय भाकर झुणका. यरमाळ गावात अराधी मेळ्यात खाल्लाय भाकर झुणका. बघ ढोलकी वाल्याचा दणका पहिला ढोलकी वाल्याचा दणका. बघ ढोलकी वाल्याचा दणका पहिला ढोलकी वाल्याचा दणका. आता आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये नक्कीच इथे बघतोय खऱ्या अर्थानं डीजे अवधूत देखील आपल्या फॉर्म मध्ये आलेत आणि त्यांनी आपण पाहिले गेले तर आता कडेक गाणी वाजवायला सुरुवात केली आहे. आणि एकदा ते मूड मध्ये आले की मात्र प्रेक्षक राजा देखील मनसोक्त आनंद घेतो. मन मुरादपणे मात्र तो आस्वाद घेतो आणि तो देखील मैदान सोडत नाही. ही डीजे अवधूतची खासियत आहे. पुढे शशिकांतजी साठे आणि त्याचबरोबर शेखरजी साठे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर सरपंच आदरणीय अमित दादा घोटकुले हे देखील या स्पर्धेच्या उपस्थित आहेत. एसपी हॉटेलचे ओनर आमचे विजय शेट पोळे देखील उपस्थित आहेत. सर्व अतिथी मान्यवरांचं स्वागत, हार्दिक असं स्वागत. बॉल तयार सुमित. लो फुल टॉस होता. याही वेळेस ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न केलाय. डीप आपण पाहतोय मैदानामध्ये लॉंगचा खेळाडू प्रवीण चेंडूला कव्हर करतोय. एक धाव आली आणि या एका धावाने स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 8. कडक मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 दादा संघ 1 वर्ष मात्र आपण पाहिले गेले तर अक्षरशः मला आजही आठवतं ज्यावेळेस मुळशी तालुक्याचं क्रिकेट सुरू झालं. एका वर्षामध्ये सर्वाधिक फायनल खेळणारा कुठला संघ असेल नाव आहे मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. ज्या संघाने आतापर्यंत एका सीझन मध्ये 28 पेक्षा मानाचे करंडक मिळवला तो संघ म्हणजे हा संघ. आणि यावेळेस प्रसाद पवळेच्या बॅटमधून मिड विकेटला सिक्सर. कडक स्ट्रोक यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यावेळेस बैठक सजवली आहे आणि चेंडू पाठवला एक्स्ट्रा कव्हरला. पाहता पाहता चेंडूला मिळाली वाट आणि आता प्रसाद पवळेचा वाढलाय थाट चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहतोय प्रसाद पवळेची बॅट आता बोलू लागली आहे आणि हा खेळाडू आहे हा एकदा सुरू झाला की मग थांबत नाही. नाव वादळाप्रमाणे लढतो. पुन्हा एकदा कट केल्या बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा झालाय. शर्यत लागली आहे आणि शर्यत जिंकलाय चेंडू फरार आलाय चौकार. थँक्यू. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये आता संपलं जात आहे. पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. दाफलगावरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा 22 वरती दाफलग आपण इथे मैदानामध्ये बघतोय. फिल्डिंग मध्ये आता मात्र थोडासा इथे बदलाव जरूर मैदानामध्ये जरूर झालाय. परंतु प्रसाद पवळेने मात्र पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाजावरती तुटून पडलाय.
बॉलर्स नेम सुमित संतोष खैरे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तयार. आणि आता मात्र बघायचे प्रतापने 2 जोडी खेळले, 5 बनवल्या, 4 चेंडूमध्ये 15 बनवल्या. प्रसाद पोवलेने लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. संतोष तयार. जोरदार बॅटी ती फिरवली जातीय मैदानामध्ये. बघायचे पाय चाललेले नाहीयेत, फुटवर्क नव्हता या स्ट्रोक मध्ये. आणि मैदानामध्ये तेज देखील पाहतोय, मैदानामध्ये ते करून दाखवलं जाते. थोडासा ड्रिल करण्याचा इथे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. तो प्रतापचा 22 वरती धावफलक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जरूर आहे. आज मोठं नाव करायचं तर नावाप्रमाणे मोठं कामही तुम्हाला करावं लागणार आहे. नाव असं सहजासहजी मोठं होत नाही, क्षेत्र कुठलंही असू द्या. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. सुमित बोडके आपण पाहिले तर डीप काव कॉर्नर मध्ये मात्र फिल्डिंग करतोय. पेट्रोलिंग करताना पाहायला मिळत आहेत डीप काव कॉर्नर मध्ये. जोर फुल टॉस होता, त्याच दिशेने फटका खेळलाय. सुमित आहे चुनला कव्हर करतोय. एक धाबी ते आली आणि हे करायचंय तुम्हाला, मला वाटतं प्रताप तेच करतोय. जर प्रसाद पवलेच एकदा सुरू झालाय तर त्याला अधिक स्ट्राईक द्यायची आणि तेच करताना आपल्याला पाहायला मिळाला यावेळेस प्रताप. एक धाब आली, एका धाब्याच्या मदतीने आता स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावफलकावरती 23. प्रेक्षकांची वाढती गर्दी प्रेक्षक आज गर्दी करतायत, कारण घरचे संघ, घरचे खेळाडू, घरच्या प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतोय. कोणी विराट रोहित तर कोणी युवराज आहे. आज मात्र त्यांचा खेळ आम्हाला या मैदानावरती पाहायचा आहे. आणि विशेषतः आपण पाहतो फ्लड लाईट्स मध्ये आपण खेळतोय. प्रत्येक जण आपण पाहिले गेले तर आपल्या उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये व्यस्त असताना त्यांना या खेळाडूचा खेळ पाहता येत नाही. नाव खूप ऐकलंय, आज खेळ बघायचा आहे. 23 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा संतोष खैरे. स्ट्रायकिंग एंडला पात्र बघायचे प्रसाद पवळे, द हार्ड हिटर. कुलवट टप्प्याचा बॉल होता, याही वेळेस आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केलाय. डीप काव कॉर्नर मधून मात्र खेळाडू आलाय, चुनला कव्हर करेल. एक धाब आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होणार नाहीये. या एका धाब्याच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धाबा ज्या आहेत त्या 24. शेखर साठे देखील आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. शेखर दादा तुमचं देखील स्वागत. मॅचकडे आपण पुण्यात वळणार आहोत. धावफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 24. आमच्या कासारसाई गावचे आपण पाहतोय जेम्स बॉन्ड, माऊली हवा केमचे देखील उपस्थित होत आहे, त्यांचं देखील स्वागत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे पुण्याचा प्रताप. मोठा फटका, बॉडी वेट थोडंसं ट्रान्सफर केलं आणि चेंडू पाठवलाय सरळ. स्टँड अँड डिलिव्हर, सिक्सर. थँक्यू बी सर. ऋषिकेश लेणे आणि त्याचबरोबर मल्हार दादा लेणे यांच्या वतीने स्पेशली माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्यांचं मनापासून धन्यवाद आहे. धावफलकावरती आपण पाहतोय इथे 30 धाबा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये अगदी दुसरं षटक इथे प्रगतीपथावर असताना प्रताप शितोळे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. उठापा, ज्यावेळी जोरदार बॅट फिरवली बॅट, परंतु इथे बघायचंय प्रॉपर टायमिंग यावेळी जुळवता आलेलं नाहीये. हा चेंडू इथे मैदानामध्ये डॉटल आहे. 30 वरती धावफलक. क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की जोश, क्रिकेट म्हटलं की जिद्द, क्रिकेट म्हटलं की मेहनत, क्रिकेट म्हटलं की कष्ट. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय शशीनाना साठे, त्याचबरोबर विशालजी सावळे, राहुल सावळे, शेखर साठे आणि त्याचबरोबरीने अमित सावळे, हा सर्व मित्र परिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत. लोड फुल टॉस, यावेळेस पिकअप स्ट्रोक, ढेंगरी स्ट्रोक, सिक्सर. षटक क्रमांक संपलं झाली. ते दुसरा 2 षटकांचा खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कास्तरजाई संघाची धावसंख्या आपण इथे पाहतोय 36 धावा ज्या स्कोरबोर्ड वरती आहेत. बिल्डिंग मध्ये आता थोडासा मात्र इथे बदलाव जरूर केला जाईल. 36 वरती आपण पाहतोय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या दोन्ही धुरंदाराने चांगला स्टार्ट मात्र संघाला इथे मिळवून दिलेला आहे. आणि आज मात्र असं म्हणतात ना, जिथे आपल्या पराभवाची चर्चा झाली तिथेच आपल्या विजयाचा गुलाल उधळायचा असतो. जिथून अंत होतो ना तिथूनच नव्याने सुरुवात करायची असते. जगावं तर फिनिक पक्षाप्रमाणे जगावं झाली रात्र, त्याहून आकाशी झेप घेऊन उंच उडावं.
पंख पसरून दाखवून द्यावा अनंत आभाळाला, समोर किती अडचणी आल्या तरी मी उडत राहणार. जितकी संकट माझ्या रस्त्यामध्ये आणणार तितक्या संकटांना मी भेदत उंच भरारी घेत जाणार. समस्त ब्रह्मांडाला दाखवून देणार अंत असती प्रारंभ. द एंड इज बिगिनिंग. जिथे अंत होतो ना तिथूनच नव्याने सुरुवात करायची असते आणि ती सुरुवात आज जबरदस्त केली प्रसाद पोळ आणि प्रताप शितोळेने. 36 वरती धावफलक, एकही फलंदाज बाद नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुण्यात तयार मैदानाच्या आतमध्ये प्रवीण साठे. तर गोलंदाज आता मात्र बदलला इथे. याच्याकडे आपण पाहतोय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारचा संघाचे आपण पाहिले तर असणारे चेस मास्टर अक्षय शितोळे यांचे आपण पाहिले गेले तर पीए शिवराज दादा वाघोले देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा मॅच कडे मी तुम्हाला ते घेऊन जाईल. आता गोलंदाज मात्र इथे बदललाय आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज नागेश. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय इथे तयार आहे नागेश आखाडे. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय पुन्हा कॅप्टनचं लक्ष वेधणार आहे. बघा वेळ मर्यादित आपल्याकडे वेळ आहे आणि वेळेचे भान थोडंसं ठेवायचंय. समोर मात्र आता प्रसाद पवळे यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे आणि आता मात्र इथे पहिली विकेट डाऊन होतीये. प्रसाद पवळे झालाय बाद. आणि आता मात्र यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 36 वरती पहिला मोठा डगआउटची आश्रयाला आहे. परंतु प्रथमने जो स्टार्ट प्रसादने करून दिलाय डगआउट म्हणून त्याच्यासाठी टाळ्या जरूर झाल्यात, कारण 4 षटकांची मॅच आहे. लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि दोन्ही संघ जर आपण पाहिलं एका तराजूमध्ये जर बसवले ना तर समान ताकदीचे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघाने प्रचंड क्रिकेट गाजवले. मानाचे अनेक करंडकांनी हातामध्ये मिळवलेले आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आहे. नवीन बॅटर चेस मास्टर अक्षय शितोळे. पहिलाच बॉल टॉपेज घेतलाय. चेंडू उंच गेलाय हवेमध्ये गेलाय. 2 खेळाडू आलेत आणि झेल इथे मात्र सुटलाय. कॅच कोणाचा सोडलाय? अक्षय शितोळेचा सुटलेला झेल हा महागात पडू शकतो का? कारण कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. प्रसिद्ध गाडा मलगाधनी संकेत दादा थोरवे देखील उपस्थित होत आहेत. दादा आपलं देखील स्वागत. त्याचबरोबर दर्शन दादा तितर हे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमी कठीण असते, परंतु हे देखील म्हटलं जातं या कठीण गोष्टींना स्वीकारा, यातून शिका आणि यातून स्वतःला सावरत स्वतःचा विकास करा. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला गेले, पंच केल्या बॉलला. सुमित फार दूरवरून चेंडूवरती पोहोचलाय. ओहो 1-2 आणि इथे मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. अक्षय शितोळे होते बाद. आपल्याकडे आपण मैदानामध्ये बघतोय 2 विकेट मैदानामध्ये त्यांना पाहायला मिळाल्यात. आता नवीन बॅटर इथे दाखल होतील अक्षय शितोळे पाटील. आणि मैदानामध्ये आपण पाहिले तर पुन्हा एकदा संयम फार महत्वाचा असतो. मी मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासार संघाबद्दल एक गोष्ट आवर्जून, या संघाचा अनेक संघ आहेत जे आदर्श घेतात. एक की हा संघ मैदानामध्ये कधीच कुठल्या प्रकारचे आपण पाहतोय कमेंट्स पास करत नाही. किती पराभव आले, किती संकट आली, अनेक वेळा स्पर्धेतून कित्येक स्पर्धेमधून बाहेर पडले, परंतु स्वतःचा संयम मात्र त्या संघाने कधीच तुटू दिलेला नाहीये. तो हा संघ आहे. नवीन फलंदाज अक्षय शितोळे पाटील दाखल झालाय. गोलंदाज नागेश आखाडे. अकुटप्याचा बॉल टप्पा थोडासा मागे खेचून टाकला. बॅट मात्र फार लवकरच इथे खेचून मारायचा प्रयत्न इथे केला मैदानाच्या आतमध्ये.
चेंडू पूर्णपणे ते डॉट आलेला आहे. नागेश आखाडे गोलंदाजीसाठी आला. 2 विकेट मिळवलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं आणि 4 चेंडू टाकलेले आहेत. सोडून दिला बॉलला. यावेळेस आपण पाहतोय मुख्यमंच आदरणीय अजय आवळे सर मात्र कळत आहेत हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावे ते मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. आज निर्णय आपण पाहिलं तर लढण्याचा घेतलाय. मग तलवारीची भीती कशाला. तयार होत थोपटून दंड आणि छातीला लावून माती. आव्हान असू दे केवढंही. ताकद ठेव पेलण्याची. डाल बनव स्वप्नांना. हिम्मत कर रोखण्याची. सांग ओरडून जगाला हार मानणार नाही जोवर शत्रू हरणार नाही. कारण शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकलेलो नाही आणि त्यामुळे जिंकण्यासाठी दोन्ही संघ इथे प्रयत्न करत आहेत. एक सिंगल इथे मैदानामध्ये आली. एका धावेने संघाची धावसंख्या 40 धावा. या षटकामध्ये नागेश आखाडेने अक्षरशः धावेला इथे ब्रेक लावायचं काम केलंय. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासार साई. 2 जंगलचे वाघ मात्र समोरासमोर आज आहेत. फिल्डिंग मध्ये होणारा थोडासा बदलाव. फ्लड लाईट्स आपण पाहतोय मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं दिवस रात्र सुरू असणारा हा क्रीडाचा सोहळा. कासासाई करंडकाचा थरार. प्रताप कोलवटाप्याचा बॉल होता. खोदून काढल्या. बॉल लागता कव्हर मध्ये. फार दूरवरती आहे खेळाडू. चुडला कव्हर करतील. एकच धाव आली. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये. नकार कळवला. एका धावेवरती समाधान. षटक क्रमांक संपलं जातं इथे. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 41 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. या षटकामध्ये अवघ्या 5 धावा ज्या नागेश आखाडेने आपण पाहतो इथे खर्च केलेले आहेत. एक संघ जर आपण पाहिले गेले तर क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. म्हाळुंगे क्रिकेट म्हाळुंगे संघ जो मात्र आवर्जून या मॅच मध्ये नजरा ठेवून बसला असेल. कोणता संघ असणार जो आमच्या सोबत भिडणार. कोणता संघ असणार जो आमच्या सोबत लढणार. स्पर्धेचे मित्र आपण पाहतोय विराज जाधव आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहेत. विराज आपलं देखील स्वागत. आता शेवटचं षटक आहे आणि ही शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होतोय. फिरकी मास्टर प्रवीण साठे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तयार. आपली गोलंदाजी आपली फलंदाजीच्या जोरावरती मात्र या खेळाडूने पुणे जिल्हा पिंजून काढलाय. तो प्रवीण साठे आहे. अनेक व्यवसाय संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागते. आज बघायचंय घरच्या संघामध्ये खेळत असताना जबाबदारी वाढली आहे परंतु समोर संघाचा संघ नायक आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पहिला बॉल उडवलाय आसमानी टोला. अरे वा चेंडू मिड विकेटला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. लांबच लांब षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस षटकार खेचल्या मैदानामध्ये प्रतापने. गोलंदाज तयार प्रवीण साठे. पुण्याच्या मैदानामध्ये क्रॉस बॅट अगदी बॅटच्या इथे टोला चेंडू मात्र इथे मिडल होतोय. टप्पा थोडासा मागे खेचून टाकला. यावेळेस संघाची धावसंख्या आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा धावफलकावरती 47 धावा आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. प्रताप शितोळे आपण पाहिले गेले तर एका बाजूने मात्र तो लढताना आपल्याला पाहायला मिळालाय. तो उभा आहे 47 वरती धावफलक. पुण्याचा जोरदार बॅट इथे फिरवली मात्र बघायचंय धावेसाठी पुण्याचा नकार इथे कळवला जातोय. आज स्वतःवरचा कॉन्फिडन्स व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावी ते मैदानामध्ये जरूर आली आहे. या अतिरिक्त धावणे संघाची धावसंख्या 48. कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. ओ आता मात्र बॅटला बाय बाय करत चेंडू विकेट किपर कडे चाललाय. प्रवीण साठेची आपली बोटांची जादू आता मात्र त्याने दाखवायला सुरुवात केली. हा चेंडू पूर्णपणे डॉट. धावफलक इथे स्थिर 48 वरती धावफलक. पुन्हा एकदा मैदानामध्ये वाईड यॉर्करचा वापर केला. याही चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट. संघाची धावसंख्या इथे स्थिर. थोडीशी शांतता मैदानामध्ये पाहतोय पसरलेली आहे. एक षटकार आलाय परंतु त्यानंतर 3 चेंडू देखील डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाले. 48 वरती धावफलक. प्रवीण पुण्याचा तयार.
आता मात्र काय टप्पा दिलाय धडक आवाज आलाय कडक चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. सुरेश सुरेश डीजे मैदानामध्ये आपण पाहतोय षटकार आलाय. धापलकावरती धाबा येतं 54 धाबा. प्रवीण साठे पहिल्या डावातला शेवटचा बॉल होता मात्र शिल्लक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न याही चेंडूवरती केलाय आणि हाही चेंडू आपण बघतोय मैदानामध्ये इथे डॉट आलाय. पहिला डाव पहिली इनिंग संपली जाईल. अवघ्या 13 धावा खर्च केल्यात प्रवीण साठेने. त्यामध्ये 2 षटकार 1 वाईड आहे परंतु 4 चेंडू डॉट देखील आलेत. पहिला डाव संपलाय. 54 झाल्यात. 55 धाब्यांचं इथे टार्गेट सेट केलंय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारजाई संघाने. 55 धाब्यांचं टार्गेट इथे सेट केलंय. गोलंदाजीसाठी मात्र बघायचं पहिला डाव तर संपलाय. चला फिल्डिंग लावून घ्या. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारजाई टीम आणि सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन आडीची टीम. तुम्हाला देखील विनंती आपल्या आघाडीची दोन्ही धुरंधर मैदानामध्ये पाठवून द्यायचे. मैदानामध्ये आपण पाहिले गेलं तर जी जोड गोळी आहे एका बाजूने संजय भालेराव सर दुसऱ्या बाजूने अजय आवळे सर. पुणे जिल्ह्याचं क्रिकेट आपण पाहतोय पुणे जिल्ह्याच्या बाहेर घेऊन जाण्यामध्ये नेहमी यांचा सिंहाचा वाटा राहिलाय. संजय भालेराव सर असतील अजय आवळे सर प्रचंड मोठं क्रिकेट खेळले आणि खेळाडू घडवलेत आणि खेळाडूंना न्याय देण्याचं काम या जोडीने मात्र केलंय. आणि विशेष आपण पाहिले गेलं तर ही जोड गोळी आहे. हे आपण पाहिले तर ही मैत्री आहे आणि ती मैत्री आपण अनेक वर्ष यांची पाहतोय. चला मैदानामध्ये आता फिल्डिंग लावून घ्या टीम लगेच. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारजाई संघाला विनंती असणार थोडीशी घाई करू आपण. फिल्डिंग साठी आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच इथे खेळाडू दाखल होत आहेत आणि म्हणजे चर्चा करत होतो खऱ्या अर्थानं मैत्री काय असते. मैत्री म्हणजे आपण पाहिले गेले तर फांदी नसते तुटायला. मैत्री म्हणजे फुल नसते कोमजायला. मैत्री म्हणजे मूळ असते एकमेकांना आधार द्यायला आणि घट्ट मैत्रीचं नातं जपून ठेवणारी मात्र ही जोडगोळी मैदानामध्ये एका बाजूने अजय आवळे सर दुसऱ्या बाजूने संजय भालेराव सर. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धा पंचांना आपण काम करताना पाहिलंय आणि अलीकडच्याच काळामध्ये आपण पाहिलं तर लवकरच 31 तारखेपासून मात्र जी प्रेसिडेंट कप ही आपल्या भेटीला येणारी प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1 कोटी रुपये आहे. 4 व्हीलर कार 4 टू व्हीलर आणि अशा स्पर्धेमध्ये आपण बघतोय खऱ्या अर्थानं संजय भालेराव सर यांना ऍज अ अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण तिथे बघणार आहोत. ही आपल्यासाठी देखील एक अभिमानाची बाब आहे कारण पुणे जिल्ह्यातून आपण पाहतो एकमेव पंच आहेत जे मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळतील. चला बॅट्समन चला. आणि आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे अजय आवळे सरांनी 3-4 बाउन्सर तिथे टाकले असतील. तर मॅच कडे आपण इथे जाणार आहोत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आणि असं म्हणतात ना मैदानामध्ये हसा खेळा आणि सुखाचे जीवन जगा हे अजय आवळे सरांचं नेहमी वाक्य तुम्ही ऐकलं असेल. स्वतः हसतात इतरांनाही हसवतात कारण आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी होते ना तेव्हा नातेवाईक नावाचे चार्जेस सुद्धा मिळत नाही. त्यामुळे पॉवर बँक म्हणून तुम्हाला वाचवतं ते खरे तुमचे जिवलग मित्र असतात
आणि त्यातलेच एक मित्र म्हणजे आपण पाहिले तर अजय आवळे सर. कारण शब्दांची रेंज चांगली असेल ना तर माणसाचं नेटवर्क तुटत नाही. मॅच आपण पुढे बोलणार आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल अक्षय शिंदोलेच्या हातामध्ये. स्ट्रायकिंग एंडला सुमित आणि पहिलाच बॉल यावेळेस अक्षरशः टोक्रशिन यॉर्कर होता. अक्षरशः उभं केलं यावेळेस मैदानामध्ये सुमितला, परंतु एक धाव तिथे रोखू शकलेले नाहीयेत. एका धाबीने आपण पाहतोय संघाचं खातं इथे उघडलंय. संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत ती 55 धावाचा पाठलाग सुरू झालेला आहे. गोलंदाज सय्यर स्वर्गीय नितीन भाऊ पोवळे स्पोर्ट फाउंडेशन, अर्थातच मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. खोलवट टप्प्याचा बॉल होता यावेळेस. स्वतःच्या फ्लो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हातामध्ये आलेले नाहीये. एक धाव पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये आली. नितीन भाऊ साठी देखील मी काही वाक्य नक्की या षटकानंतर मांडण्याचा प्रयत्न करेल. धावफलकावरती आपण पाहतोय ती 2 धावा 22 चेंडू जे आहेत आणि 22 चेंडू मध्ये अजूनही 53 बनवायचे आहेत. ही मॅच जबरदस्त मॅच होणार. ही मॅच आपण पाहिलेली तो दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात डाव प्रतिडाव हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. सुमित बोडगे क्रॉस बॅट खेळायचा होता. वेगाने चेंडू आलाय. प्रॉपर टायमिंग यावेळेस जुळवता आलेले नाहीये. धावेसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये एका धावेसाठी आता संघर्ष जो मात्र इथे मैदानाच्या मध्ये सुरू झालेला आहे. मॅच कडे आपण पाहिले गेले तर पुण्याच्या मॅच कडे आपण इथे बोलणार आहोत. धावफलकावरती धावा ज्या आहेत 3 चेंडू मध्ये 3 धावा. 3 चेंडू टाकले दाखवपर्यंत अक्षयने. समोर मात्र निलेश खैरे. यावेळेस बॅकफुटला गेले, फोर्स केले बॉलला आणि 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 त्या मैदानाच्या आतमध्ये संधी चालून आली होती, परंतु त्या संधीचं सोनं मात्र होऊ शकलेले नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत आलेला चौकार. थँक्यू टीचे. अरे आता आपण पाहिले तर जय शिलार, अर्थातच मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासा साई संघाचा आपण पाहतो जॉन्टी रोड्स म्हणून त्याला आपण ओळखतो. आणि खऱ्या अर्थात जयेशने ज्या प्रकारे चेंडूला कव्हर केलं होतं, साहजिक टीमच्या अपेक्षा वाढलेल्या जातात. अपेक्षा कोणाकडून पकडल्या जातात? ज्याच्यावरती विश्वास आहे. 7 धावा स्कोरबोर्ड वरती. समोर पुण्याचा निलेश. पुण्याचा यावेळेस आपण पाहतो बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक प्रताप चेंडूला इथे कव्हर करेल आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावे इथे घेतल्या. तिसऱ्या धावेची मागणी आहे, नकार कळवलाय. 2 धावा इथे येतील. या 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 9 धावा. थोडीशी आपण पाहतोय शांतता मैदानामध्ये, कारण हे 2 तगडे संघ आहेत. सुरुवातीला आपल्याला जय जरूर टीम मध्ये जरूर जे आपल्याला पाहायला मिळालं नाहीये, परंतु कामावरून आपण पाहतो मिळालेला वेळ धावपळ करत मात्र माझ्या टीम साठी मला पोहोचायचं आहे. ही काळजी असते आणि खेळाडू होणं मित्रांनो सोपं नाहीये. आता मात्र पुण्याचा टप्पा थोडासा मागे खेचून टाकण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी देखील राहिलेत अक्षय. षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 9. 18 चेंडू आणि 46 ची गरज. सॉरी नितीनदादा पोवळे यांच्याबद्दल आपण पाहिलं तर आजही हर्षी करंडक आठवतो. त्यावेळेस टीम सोबत मात्र काही खेळाडू नव्हते. त्यावेळेस मात्र नितीन पोवळे स्वतः टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालेले. शेवटचे 18 चेंडू 46 ची गरज. आज नक्कीच आपण पाहिले गेले तर नितीन भाऊ संघ आपल्या यशाच्या शिखरावरती जाईल. अनेक मॅच जिंकून नावारूपाला येईल, परंतु नितीन भाऊ तुमची उणीव मात्र कायम आम्हाला भासत राहील. करून अनेक संघांवरती मात संघ आपला कायम राहील एक साथ. प्रत्येक मॅच जणू आपली IPL ची फायनल समजून मात्र आम्ही पाहत राहील. पण या सगळ्यात नितीन भाऊ तुमची उणीव ही मात्र आम्हाला कायम भासत राहील. संघ जर आज आपला खऱ्या अर्थाने नितीन भाऊ तुमच्या नावाने भरवलेल्या स्पर्धेत खेळतो आहे, परंतु त्या नावापुढे स्वर्गीय लावताना आमचं मन मात्र थोडंसं खुसमटत राहील. कारण नितीन भाऊ तुमची उणीव ही आम्हाला कायम भासत राहील. दिवस येतील दिवस जातील, संघाची पडझड कायम होत राहील. कधी हार कधी जीत होईल, परंतु या आनंद असो की दुःख असो
परंतु स्वर्गीय नितीन भाऊ तुमची उणीव ही आम्हाला कायम भासत राहील, आम्हाला कायम भासत राहील. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मॅच कडे जाऊयात. प्रथमेश माकर, फिरकीचा जादूगर, यंग टॅलेंट, उभरता सितारा आणि ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकलंय समोर सुमित बोडके. पहिलाच बॉल होता, रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग जुळवता आलेला नाहीये. गोलंदाजाला रीड करत आपण पाहतोय मैदानामध्ये केली जाणारी ही गोलंदाजी. पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर घेतली सिंगल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 10. प्रयत्न मोठा करायचे, कारण आज तुम्हाला कोणी ओळखत नाही, उद्या मात्र तुम्हाला सगळे ओळखणार. उद्या मात्र तुमचं नाव या टेनिस क्रिकेट पटलावरती आदराने घेतलं जाणार, परंतु त्यासाठी कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. हे नाव असं सहजासहजी मिळत नाही. निलेश खैरे स्ट्रायकिंग एंडला आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रथमेश माकर. चेंडू सोडून दिलाय, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलेला बॉल होता, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावे ते मैदानाच्या मध्ये आली आहे. अतिरिक्त धावेने स्कोरबोर्ड आपण पाहतोय मैदानामध्ये. धावफलकावरती 11 धावा आहेत. गोलंदाज तयार आहे, प्रयत्न मोठे करायचे. 17 चेंडू 44 ची गरज. निलेश खैरे स्ट्रायकिंग एंडला. लोअर फुल टॉस, याही वेळेस प्रॉपर टायमिंग नाहीये. पॉइंट मध्ये बघायचंय प्रसाद पोळे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव आली आहे आणि या एका धावेने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाईल. धावफलकावरती 12. तुमचे विचार, तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग फार महत्वाची असते. संघाने माझ्यावरती विश्वास टाकलाय. संघाने जो विश्वास ठेवलाय ना, तो विश्वास आज मला सार्थ ठरवायचा आहे. यापूर्वीच्या मॅच मध्ये करून दाखवलंय, याही मॅच मध्ये आता करून दाखवायचंय. तर असं म्हणतात, अगर आप सोचते हो कि आप कर सकते हो तो आप कर सकते हो, अगर आप सोचते हो कि आप नहीं कर सकते तो नहीं कर सकते. आपको आपकी सोच बदलनी होगी. तुम्हाला तुमचे विचार बदलावे लागतात. 16 चेंडू 43 ची गरज. सुमित बोडके स्ट्रायकिंग एंडला. प्रथमेश पुन्हा तयार आहे. वा, पुन्हा एकदा चेंडू मात्र मागे टप्पा खेचून टाकलाय. एक धाव मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे मैदानामध्ये काय, सुमितने पावलं मात्र डगाऊटच्या दिशेने तो घेऊन चाललाय. आणि तिथे मात्र सांगितलं त्याची इच्छा बाहेर जाण्याची तर लावा. आणि इथे विकेट आली आहे. फलंदाज सुमित मैदानामध्ये होते. पाच. आणि आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज मैदानामध्ये प्रथमेश माकर नावाची चर्चा जरूर कासारसाई करंडकामध्ये होणार आहे. आणि का होऊ नये, हे उभरतं टॅलेंट कासारसाई गावचं. काय गोलंदाजी त्याने केली आहे. सुमित बोडके सारखा खेळाडू आहे आणि आता मात्र निलेश सारखा खेळाडू असताना त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करणं सोपं नाहीये एवढं. परंतु असं म्हणतात, तुम्ही केलेला अभ्यास, तुम्ही केलेला सराव हे सगळं तुम्हाला ताकद देते. मोठा फटका फोर्स केलाय, यावेळेस बॉडीवे ट्रान्सफर केलाय आणि चेंडू पाठवलाय मिड विकेट मध्ये, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. 14 चेंडू आणि 37 ची गरज. प्रयत्न तर अजून मैदानामध्ये करायचे. अक्षय शीतलला माहिती आहे मॅच एवढ्या लवकर आपण सोडायची तर नाहीच आहे, परंतु आता प्रथमेशला दिलेला कॉन्फिडन्स बघायचा आहे. आता मात्र टप्पा बघायचा. वेगाने टाकलाय. इतका वेग होता, फलंदाजाचे पाय देखील चालू दिले नाहीये त्याने. बॅटिंग टीमचा DRS आहे. काय गोलंदाजी मैदानामध्ये प्रथमेश माकर इथे करतोय. आणि मला काही वाक्य जरूर आठवले. तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं, तू घोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, यह अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येणार. वेगाने चेंडू हाताळलाय.
हृदयाचे डोके मात्र प्रत्येक चेंडूवरती धडधड करतात. हा कासारसाई करंडकाचा थरार आहे. समस्त ग्रामस्थ कासारसाई आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लबचं एक बहारदार आयोजन आपण पाहतोय. थोडीशी चर्चा आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय रिव्ह्यू अनसक्सेसफुल. हा इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय धापलकावरती. 18 धावा 13 चेंडू 37ची गरज. आणि पंचासोबत थोडी चर्चा करतायत प्रवीण. आणि त्यांनी सांगितलं की आपण पाहतो ऑनफिल्ड पंचाचा देखील निर्णय इथे डॉट होता. त्यानंतर तिसऱ्या पंचाकडे पाठवलं. तिसऱ्या पंचाने निर्णय दिला इट्स अ डॉट. 13 चेंडू 37ची गरज. गोलंदाजीसाठी प्रथमेश माकर. पुढे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉर्नर मध्ये खेळाडू फार दूर वरती. जॉन्टी वा प्रयत्न चांगला होता याही चेंडू मध्ये, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. थँक्यू टीस. परंतु मित्रांनो आपण पाहिले गेलं तर सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशनच्या अगेन्स्ट आपण पाहतोय ज्या प्रकारचे प्रथमेश माकरची गोलंदाजी राहिली ना, तर या उभरत्या टॅलेंटने आतापर्यंत 2 षटकं टाकलेत आणि 2 षटकांमध्ये त्याने फक्त 13 धावा खर्च केलेल्या आहेत. या उभरत्या सितारासाठी एकदा टाळ्या व्हायला काय हरकत नाही. येणारा काळ मित्रांनो हा गाजवणार आहे हे लक्षात ठेवा. आत्ता 12 चेंडू आहेत. 33 धावांची गरज आहे. बिल्डिंग मध्ये आपण पाहतो थोडासा बदलाव. प्रवीण साठेची जबाबदारी. आज प्रवीण साठेचा अनुभव इथे पणाला लावायचा आहे. काय तो अनुभव पुन्हा एकदा दाखवणार का प्रवीण साठे. अनेक मॅच सिरीज अनेक आपण पाहिले गेले तर मैदान या पठ्ठ्याने गाजवल्यात. पुन्हा एकदा कासारसाई करंडकामध्ये कशा प्रकारची कामगिरी असणार. प्री क्वार्टरची मॅच. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. 12 चेंडू 33ची गरज. प्रताप तयार गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल जमीन समुद्राचा फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन लावलंय. जय आलाय. चेंडू मात्र थोडासा बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळाला. हुसळी घेताना पाहायला मिळाला. कधी कधी आपण पाहतो ना की अचानक येणं विदाऊट वॉर्मअप तुम्ही मैदानावरती जाणं आणि हे प्रेशर कधी कधी क्रिएट होतं आणि तेच आपण जयकडून पाहायला मिळालं. कारण जयने यापूर्वी देखील आपण पाहिले तर फिल्डिंग मध्ये फार तो असा की फार कमी चुका करतो. 2 धावा आलेल्या आहेत. 24 धावा 11 चेंडू 31ची गरज. कमबॅक करायचंय प्रवीण साठेला. कमबॅक करायचं इथे प्रतापला. बेस्ट वर्सेस ही बेस्टची लढाई आहे. मोठा फटका आहे. यावेळेस चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. SM आणि यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या षटकाराने 30 वरती. 10 चेंडू 25 ची गरज. प्रत्येक टीम प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून आपला यशाचा प्रवास सुरू ठेवायचा. आणि प्रवीण साठेने आता गेअर शिफ्ट केलाय. मोठा फटका पुन्हा खेळून काढण्याचा प्रयत्न. डीप स्कोअर मिड विकेटच्या चेंडू खेळलाय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रथमेश आपण पाहतोय काय फिल्डिंग एफर्ट दाखवतोय. पुन्हा एकदा एकच धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 31. 9 चेंडू 24 ची गरज. 9 चेंडू आणि 24 धावा. हे समीकरण आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते असणार आहे. फिल्डिंग मध्ये आपण पाहिले गेले तर पुन्हा थोडंसं इथे बदलाव जरूर केला जातोय. असं म्हणतात ना की नशीब आणि कर्म या गोष्टींवरती फार तर विश्वास ठेवून चालत नाही. तिथे कर्तृत्व दाखवावं लागतं. कारण हातातल्या रेषांवरती कधी विश्वास ठेवू नका. कारण भविष्य त्यांचंही असतं.
ज्यांची हातच नसतात. आज तुम्हाला भविष्य घडवायचं आहे तर मात्र कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. शेवटचे 9 चेंडू बनवायचे 24. समोर मात्र असणार आहे निलेश खैरे. यावेळेस आपण पाहतोय हे छोटा पॅक बडा धमाका दाखवायचा होता परंतु पलीकडे आहे छोटा पॅक आणि त्याने मात्र धमाका दाखवलाय. काय कॅच पकडला इथे निलेश मैदानामध्ये होते पाच. इथे मैदानामध्ये पहा प्रथमेश माखरने मात्र पकडलेला झेल. 8 चेंडू 24 ची गरज. 8 चेंडू 24 धावा. 24 धावा आहेत. 8 चेंडू आहेत. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल ते होतील. नवीन बॅटर इथे मैदानात दाखल झालाय तो नागेश खाडे. मसला ये नहीं की गम कितने मुद्दा ये है परवा किसको है. आणि प्रथमेश तेच दाखवलं आतापर्यंत. तो विचार करत नाहीये फक्त माझा बेस्ट मला द्यायचा आहे. 8 चेंडू 24 ची गरज. नवीन बॅटर आता दाखल झालाय तो नागेश. 8 चेंडू 24 31 धावा स्कोरबोर्ड वर. लोअर फुल टॉस होता यावेळेस. थोडासा डीप होणारा चेंडू. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे. सिंगल इथे घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. चेंडूची फेकी देखील इथे होतीये. फेकी मात्र थोडीशी खराब होती परंतु एकच धाव इथे आली आहे. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धापलकावरती धावा आहेत त्या 32. 7 चेंडू 23 ची गरज. या डावातला हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. प्रयत्न करायचे आणि असं म्हणतात जेव्हा अभ्यास करताना रात्र लहान वाटायला लागते तेव्हा समजून जा की याच्या डोक्यावरती यशाचं वेड चढलेलं आहे. यश मिळवायचंय ना तर वेड होऊन लढावं लागणार आहे. 7 चेंडू 23. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदलाव इथे करतायत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण बघूयात. समोर मात्र मैदानाच्या आतमध्ये आता प्रवीण साठे. 7 चेंडू 23. यावेळेस चॉप केलाय अक्षरशः अपील होती. अपील फार मोठी प्रमाणात आहे आणि इथे मैदानामध्ये सांगितलं अक्षयने नाही हे फक्त प्रेशर क्रिएट करायचं होतं. बोला सर. आणि ते ओव्हर स्टेपिंग साठी तिसऱ्या पंचांची मदत आपल्याला घ्यायची आहे. ओव्हर स्टेपिंग साठी तिसऱ्या पंचांची मदत. एक एक बॉल मात्र मैदानामध्ये अक्षरशः इथे ज्या प्रकारचा संघर्ष इथे दाखवतोय ना तर असं म्हणतात प्रयत्न एक एक तुम्हाला शर्तीचे करावे लागतात. जिंकायचं असेल तर लढावं लागतं. तर लढला असेल हजारदा, पडला असेल हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असेल हजारदा. झाले गेले विसर, मुठाबळ, अश्रुआबळ, लक्ष्यावरती रोख नजर. अजून एक प्रयत्न कर. तो एक प्रयत्न करायचा आहे. या चेंडूवरती काय ओव्हर स्टेपिंग साठी तिसऱ्या पंचांनी निर्णय पाठवलाय. तिसरे पंच देखील आपण पाहतो विचार करतायत. एक एक असं म्हणतात ना की टाकेचे घाव सोसल्याशिवाय तुम्हाला देवरूप येत नाही. थोडी वेळ मात्र आपण पाहतो या ठिकाणी मॅच थांबलेली आहे. तिसरे पंच मात्र इथे निर्णय काय घेणार मला वाटतं तो बघायचा. अजूनही डिसिजन इज पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आताचा चेंडू मात्र डॉट. शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आणि 23 धावींची अजूनही मात्र इथे जी गरज आहे. 6 चेंडू 23 धावा हे समीकरण आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहे. शेवटचं षटक, निर्णायक षटक, संघाचं भवितव्य ठरवणारं षटक.
कोणाच्या हातामध्ये आपण बघतोय यावेळेस मैदानाच्या मध्ये आता चेंडू सोपवला जाणार. कारण असं म्हणतात ना की जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारवया कोणी, वाट कधीच कोणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचंय, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. 6 चेंडू 23 ची गरज. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब का सरसाई, तर दुसऱ्या बाजूने सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हर्षी. या दोन तगड्या संघांमध्ये मॅच. एका बाजूने नागेश चकाडी, दुसऱ्या बाजूने प्रवीण साठे, तर गोलंदाजीसाठी आलाय विशाल राऊत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मैदानामध्ये बघायचं विशाल. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप काव कॉर्नर, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, हे सजवलेलं फिल्डिंग. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय थोडासा बदलाव इथे केलाय, थोडंसं अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण दाखवलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार विशाल राऊत. स्ट्रायकिंग गेला नागेश. प्रेशर आहे, प्रेशर तर दोन्ही खेळाडूंवरती आहेत. एक तर नागेश वरती प्रेशर आहे, दुसऱ्या बाजूने विशाल वरती देखील प्रेशर आहे. नागेशला आज मात्र सिद्ध करायचंय स्वतःला. गोलंदाज तयार. विशाल राऊत वरती विश्वास टाकलाय. लोअर फुल टॉस यावेळेस पिक केलाय. मनगटी पॉवर, चेंडू मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि आता मात्र आपण पाहतोय ते षटकार खेचलाय. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज विशाल तयार. 5 चेंडू 17 ची गरज. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये बदलाव, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये केलेले चेंजेस. चांगलं क्रिकेट खेळायचंय, डिसिप्लिन क्रिकेट खेळायचंय आम्हाला, आणि तेच मात्र नियमावली अजय आवळे सर आणि संजय भालेराव सर मात्र खेळाडूंना समजावून सांगतायत. पुढे समोर टाकलेला बॉल होता, लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे 2 खेळाडूंची दरी भेदत चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. थँक्यू डीजे. मैदानामध्ये आपण पाहतोय आता मात्र चौकार खेचलाय धावफलकावरती. 42 धावा. संघर्ष फार मोठा आहे, कारण आपण पाहिले गेलं तर संघर्ष केल्याशिवाय या जगामध्ये काही मिळत नाही. जिंदगी का जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष हा कोई महान नहीं होता. जब तक चोट नहीं पड़ती थोड़ी की पत्थर पर, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचे 4 चेंडू 13 ची गरज. मला वाटतं अभ्यास केलाय प्रवीणचा आणि पेपर आलाय नागेशचा. 4 चेंडू 13. आखोटप्याचा बॉल होता, फटका फसलाय, चेंडू हवेत. जय जय होता चेंडूच्या खाली, परंतु कॅच सुटलाय. कॅच सोडली की मॅच सोडलीये. ही मॅच मैदानामध्ये आपण पाहिलं तर ह्या चुका मात्र डोकेदुखी ठरणार आहेत. 3 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 12 धावा. 3 चेंडू आणि 12 धावा. ना कुणाशी स्पर्धा असावी तर ना कुणा पुढे जाण्याची आकांक्षा असावी. मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त स्वतःला ती सिद्ध करण्याची जिद्द असावी. आज सिद्ध कोण कोणाला करणारे बघायचंय. एका बाजूने विशाल राऊत आहे, दुसऱ्या बाजूने प्रवीण साठे, एका बाजूने मुळशी सम्राट कासार साई आहे, तर दुसऱ्या बाजूने सरपंच सुनील भाऊ कळमकर हडशीचा संघ आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे त्या 12. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय पुन्हा थोडासा बदलाव चर्चा मैदानामध्ये सुरू आहे. स्वप्नाशीच पूर्ण होत नाही, मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी कामं करावी लागतात. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय पुन्हा थोडासा बदलाव इथे केलाय.
गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये पुण्याचा विशाल राऊत समोर मात्र प्रवीण साठे बॉलिंग ट्रॅक वरती तयार विशाल 3 चेंडू आणि 12 धावींची गरज कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ और मेहनत तब तक करो जब तक जीत ना जाओ जोपर्यंत जिंकत नाही ना तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे प्रवीण साठे पुण्याच्या मैदानामध्ये बघायचंय 4 चेंडू आतापर्यंत खेळलाय गोलंदाज तयार आहे 3 चेंडू 12 ची गरज या वेळेस सिंगल रोल केलेत वळण घेणारा चेंडू आहे हा चेंडू मैदानामध्ये पूर्णपणे नॉट बॅटिंग टीमचा डीआरएस संपलाय 2 चेंडू 12 धावा विशाल राऊतने चेंडू हातामध्ये घेतल्यानंतर अक्षरशः रोखून ठेवलेले काय मॅच रंगली आहे मैदानामध्ये आपण पाहिले तर विशालही सांगतोय उड़ाना भी बाकी है इम्तिहान भी बाकी है अभी तो नापी हमने मुट्ठी भर जमीन अभी तो पूरा आसमान बाकी है 2 चेंडू 12 मोठा फटका या वेळेस आणि प्रथमेश है उम्र छोटी है लेकिन मेरे हौसले बुलंद है प्रथमेश ने पकड़ले झेल विकेट थँक्यू टीजे आणि यावेळेस आपण पाहतोय 1 चेंडू 12 धावा काय प्रयत्न केलेत विशालने त्याने दाखवलं एक प्रयत्न माझा किती शेवटपर्यंत प्रयत्न सुरू आहेत त्याने देखील सांगितलं वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरी काबिलियत पर शक करना शुरू कर दिया शेवटचा 1 चेंडू आणि 12 सामना संपला नाही अजून 1 चेंडू मध्ये मी 11 होताना बघितलेले आहेत एका चेंडू मध्ये 18 झालेले आहेत असं म्हणतात क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही परंतु क्रिकेट आहे जर आणि तर शिवाय पूर्ण देखील होत नाही आणि या वेळेस सामना जिंकलाय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई अभिनंदन जबरदस्त मॅच जबरदस्त सामना आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण या किताबाकडे जाऊयात तर प्लेअर ऑफ द मॅच प्रताप 14 चेंडू मध्ये 31 धावा प्रताप थोडे मॅचचा हिरो चला टॉस साठी कॅप्टन चला टॉस साठी मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि त्याचबरोबर माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे मॅचकडे आपण इथे पुन्हा वळणार आहोत आणि आता मात्र बघायचं आहे क्वार्टर फायनलची मॅच आणि तो क्वार्टर फायनलचा सामना मैदानामध्ये असणार आहे एका बाजूने असेल माळुंगे क्रिकेट माळुंगे तर दुसऱ्या बाजूने असतील मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई चला बोथ कॅप्टन टॉसडिया कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ आता आपण घेऊ नका आणि प्रताप शितोळे तुम्ही आहेत मॅन ऑफ द मॅच प्रताप शितोळे देखील आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत